आणि आता बातमी राज ठाकरेंची आहे। इतिहास जिवंत ठेवायचा आहे तर स्मरणात नाही कृतीतही हवा। जागतिक वारसा मिळाल्यानंतर शरद पवार यांनी हे ट्विट करत प्रतिक्रिया दिलेली आहे। राज ठाकरेंनी एकीकडे ट्विट केले, दुसरीकडे शरद पवारांनी सुद्धा ही प्रतिक्रिया दिल्याचं आपण पाहतोय। शरद पवारांनी केंद्र सरकारचे या संदर्भात आभार मानलेले आहेत। आपण पाहतोय या ठिकाणी इतिहास जिवंत ठेवायचा आहे तर स्मरणात नाही, जागतिक वारसा मिळाल्यानंतर शरद पवारांनी ट्विट करत ही प्रतिक्रिया आपली दिलेली आहे। तर युनेस्कोच्या मान्यतेवर आता शरद पवारांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे। नेमकं काय म्हणतात शरद पवार सविस्तर पाहूयात ट्विटमधून। हा केवळ ऐतिहासिक सन्मान नाहीये, स्वराज्याच्या गडकिल्ल्यांचं जागतिक महत्त्व अधोरेखित करणारं हे गौरवचिन्ह आहे। आता छत्रपतींचा इतिहास केवळ आपल्या पाठ्यपुस्तकांपुरता न राहता जागतिक अभ्यासाचा विषय होणार आहे, असं शरद पवार ट्विटमध्ये म्हणतात। पण या गौरवाच्या पार्श्वभूमीवर एक जबाबदारी सुद्धा आपल्यावर एकूणच सर्वांवर येते। गड किल्ल्यांचं जतन, संवर्धन आणि सन्मानपूर्वक देखभाल। इतिहास जिवंत ठेवायचा असेल तर केवळ स्मरणात नव्हे तर कृतीत सुद्धा तो उतरवायला हवा, असं शरद पवार ट्विटमध्ये म्हणतात। एकूणच या किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी शरद पवारांनी हा सल्ला दिलेला आहे। इतिहास जिवंत ठेवायचा आहे तर स्मरणात नाही कृतीत सुद्धा तो दाखवला पाहिजे, असंही शरद पवार म्हणतात।